कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची पंचमवेद निर्मिती देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की जगतचालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने चालू असलेल्या ह्या आपल्या संस्थेमध्ये अन्नपूर्ण माता वारकरी मुलींची शिक्षण संस्था या संस्थेमध्ये बालकीर्तन महोत्सव चालू आहे। आणि या बालकीर्तन महोत्सवामध्ये मला 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ही माझे परम भाग्य समजते। आणि ज्यांच्यामुळे माझ्याकडे ही सेवा आली हे माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते। माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होते, दादांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते। विठ्ठल 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 विठ्ठल। चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अभंगाचा सरळ अर्थ आपल्या पुढे मांडते। पहिल्या चरणात तुकोबाराय काय सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या। म्हणजे जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील तर धन्य आहेतच, पण जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात काय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुकोबाराय दुसऱ्या चरणात काय सांगतात, कुळामध्ये मुलगा असो की मुलगी असो ते जर सात्विक असतील भजन कीर्तन तीर्थयात्रा संत सेवा मोठ्यांचा आदर आईवडिलांची सेवा इतरांशी प्रेमाने बोलणे सत्याचे आचरण करणारे व जीवनामध्ये भक्ती करणारे जर मुलं असतील तर त्याचा आनंद स्वतः भगवंताला होतो। तयाचा हरिक वाटे देवा। महाराज तिसऱ्या चरणात काय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। जे मूल गीता आणि भगवंताचे श्रवण करतात विठ्ठलांचे नामस्मरण चिंतन करतात त्यांचा आनंद भगवंताला होतोच, पण याच्या पुढे माझे तुकोबाराय जाऊन सांगतात अशा मुलांचा आनंद मला झाला तर माझ्या भाग्याला पारावर आणणार हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विनोदी भाषेत सांगायचं ठरलं तर ह्या झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या। विठ्ठल विठ्ठल आता आपण अभंग सविस्तर पाहूया। सज्जनांना समाजामध्ये फिरत असताना 4 प्रकारची माणसं पाहायला मिळतात। पहिला प्रकार आहे की काही माणसं स्वार्थही साधत नाही व प्रार्थही साधत नाही, म्हणजे काही माणसं स्वतःचाही स्वार्थ करत नाही व दुसऱ्याचाही होऊ देत नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर माऊली सांगतात, माशी आपणा यती गिळवी पुढील अंती वांती शिनवी हे कष्टमळ आठवी आचरण गा। माऊली सांगतात माशी जर पोटात गेली तर ती मरते व ज्याच्या पोटात गेली त्याला देखील उलटी होते। म्हणजे माशीने ते स्वतःचेही साधले नाही व दुसऱ्याचेही साधले नाही। माशी करते ना, माशी ताटाभोवती भुनभुन करते ती माशी। कीर्तनात आलेल्या बऱ्याच मावशा माशी सारख्याच आहे की त्यांचे मालक जेवत असताना सारख्या भुनभुन करतात। जाऊ ते आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगते ऐका। एका गावात कीर्तनाला गेले, कार्यकर्ते घरी घेऊन गेले। कशाकरिता? जेवणासाठी। कार्यकर्ते घरी घेऊन गेले, घराच्या दारात पाट टाकला होता। कशाकरिता? तर पाय पुंजण्यासाठी। मी 10 मिनिटं झाली त्या पाटावर उभी होते। मी म्हटलं मावशी आता येईन मग येईन, पण मावशी काही दिसेच ना। मी असं डोकावून बघितलं, मला मावशी दिसली। मी मावशीला बघितलं, मावशी 32 क्विंटलची होती। मी मावशीला बघितलं आणि पाटावून टनटन कुदी मारली। मी मावशीला बघितल्यावर टनटन कुदी मारली। मावशीला जशी ओढली तशी पाटावरच पडली। पाटाचा भुगा भुगा झाला। आता तुम्हीच सांगा मी जर असतं तर माझं काय झालं असतं? माझा पापडच झाला असता। म्हणजे ते मावशी कशी मशी उठली, ताट उचललं, हळदी कुंकू लावलं, पाय धुतले, आरती ओवाळली। मावशी म्हटल्या ताई तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमचं घर भाग्याचं झालं। मी म्हटलं बरं। मावशी म्हटलं ताई मी पुढे चालते तुम्ही माझ्या मागे या। मी म्हटलं नको, मी पुढे चालते तुम्ही माझ्या मागे या। मावशी म्हटल्या का? मी म्हटलं मावशी तुम्ही जर चौकटीत फसले तर तुम्हाला आत ओढायला माणसं नको का? मावशी म्हटलं बरं। इकडून तिकडून जेवायला बसलो आणि ताईने खूप पदार्थ केलेले होते जेवायला।
बालुशाही होती, पापड होते, खीर होती, बटाट्याची भाजी, पुऱ्या होती, सगळं होतं. जर सांगायला गेलं तर संपूर्ण कीर्तन आत्ताच संपेल म्हणून एवढंच सांगते. आता काही तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. एवढंच सांगते, जेवायला खूप रंग चढला होता. जेवायला रंग चढला, पण ते जेवणाचा बेरंग करण्यासाठी कुठून काय एक माशी आली आणि ताटाभोवती भुनभुन करायला लागली. माशी भुनभुन करते, मी एका हाताने जेवण करते आणि एका हाताने माशी हाणते. एका हाताने जेवण करते, एका हाताने माशी हाणते. मावशीने माझी गंमत बघितली. मावशी म्हटलं, ताई मी हाणते माशी, तुम्ही जेवण करा. मी म्हटलं, नको मावशी, मी हाणते माशी. पण मावशी म्हटलं, ताई तुम्ही गपगुप्पान जेवण करा. मी म्हटलं बरं, कारण की मावशी होती 3.5 क्विंटलची, म्हणून मी गपगुप्पान जेवण करायला बसले. मी एका हाताने जेवण करायला लागले, मावशी माशी आणायला लागली. ताटावरची उठली आणि गालावरती बसली. मावशी ताटावरची माशी हाणायला लागली आणि गालावरती बसली. मावशी गालावरची हाणायला लागल्या, पण ती उठलीच नाही. मावशी म्हटलं, हिचं एका ठोक्यातच कार्यक्रम काढते. मावशीने असा नियम धरला, खाडखंड काढला. माशी गेली उठून आणि ठोका बसला माझ्याच गाला. एक गाल झाला पापडासारखा आणि एक गाल झाला टरबुजासारखा. 6 महिने दवाखान्यात होते महाराज, 6 महिने. कीर्तनही नाही, भजनही नाही, तीर्थयात्राही नाही, काही नाही. ताई दवाखान्यात भेटायला आल्या. ताई म्हटल्या, ताई चला घरी चहा प्यायला. म्हटलं नको. मावशी म्हटलं का? म्हटलं मावशी तुमचं जेवणही परवडलं नाही तर चहा काय परवडणार. इथे माशीने स्वतःची साधले नाही व दुसऱ्याचीही साधले नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आठवला म्हणून आणखी एक दृष्टांत सांगते ऐका. एका गावात 2 मित्र राहत होते. म्हणायला मित्र होते पण मनातून पक्के शत्रू होते. आपल्यातही असतील बरं, काही असतील आपल्यातही. म्हणायला मित्र पण मनातून पक्के शत्रू होते. एकाने एक गाडी घेतला की दुसरा 2 गाड्या घ्यायचा. एकाने एक बायको केली की दुसरा 2 बायका करायचा. असं काही होत नव्हतं, कारण की आता एकच भेटायला मुश्किल आहे. असं चालू होते त्यांचे. एक मित्र गेला आणि अरण्यात गेला आणि तपश्चर्या करत बसला. त्याचा मित्र 2 दिवस झाले त्याला गावाकडे शोधतोय, पण तो बघता बघता अरण्यात गेला आणि तोही तपश्चर्या करू लागला. भोलेनाथाच्या मंदिरात गेला आणि भजन करू लागला. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची हो. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. भोलेनाथ आलो तुझे द्वारी, कुठेही दिसेना पुजारी. भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठेही दिसेना पुजारी हो. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. अशा प्रकारे त्या दोघांची तिथं आरडाओरडा सुरू होता. एक म्हणायचा बम बम भोले तर दुसरा म्हणायचा हर हर महादेव. त्या दोघांचा अशा आरडाओरडाने पार्वती मातेंचे डोके दुखायला लागले. पार्वती माता शिवजींना म्हटले, असे कसे भक्त आहे तुमचे.
शिवजी म्हटले त्यांची एक एक वायर सटकलेली आहे. पार्वती माता म्हटल्या मी जाते आणि जोडून येते. पार्वती माता म्हटल्या मी जाते आणि जोडून येते. भोलेनाथ म्हटले तुला नाही जमणार, मीच जातो आणि करून येतो काय करायचं. भोलेनाथ मंदिरात प्रगट झाले आणि पहिल्या मित्राकडे गेले. पहिल्या मित्राला म्हटले डोळे उघड लेकरा, तुला काय पाहिजे ते माग, तू जर खूप खुश आहे. तेव्हा पहिल्या मित्राने बघितले तर समोर त्याचा मित्र दिसला. याने नाक गोळा केले, कपाळावर आड्या पडल्या आणि तोंड वाकडे केले. तेव्हा भोलेनाथ म्हटले माझा काही मेकअप चुकला का? तर तो म्हटला बाबा तुमचा मेकअप नाही चुकला, तर माझाच नियम चुकला. माझाच नियम चुकला. तुला जे मागायचे आहे ते मागून घे आणि जे काही मागायचे आहे ते 3 वरदानात माग. पहिल्या मित्राने थोडा विचार करूनच मागितलं. तो म्हटला मला पहिल्या वरदानात 25 एकर जमीन द्या, दुसऱ्या वरदानात मला एक बंगला द्या, तिसऱ्या वरदानात असे मागितले की माझा एक हात, एक पाय आणि एक कान गळून पडू द्या. भोलेनाथ तथास्तु म्हटले व दुसऱ्या मित्राकडे गेले. दुसऱ्या मित्राला म्हटले डोळे उघड लेकरा, मी तुझ्यावर खूप खुश आहे. तेव्हा त्याने डोळे उघडले. तो म्हटला काय पाहिजे तुला, माग बाळा. ते म्हटला की माझ्या मित्राला जे दिलं आहे त्याच्या दुप्पट मला द्या. तेव्हा भोलेनाथ तथास्तु म्हटले व अदृश्य झाले. आता तुम्हीच सांगा याच्या मित्राला 25 एकर जमीन मिळाली तर याला किती मिळणार? याला एक बंगला मिळाला तर याला किती मिळणार? याचा एक हात, एक पाय आणि एक कान गळाला तर किती गळणार याचे? आता तुम्हीच सांगा एका हाताचा, एका पायाचा आणि एका कानाचा माणूस कसा दिसणार? तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा. अशांना कोणी बायको देईन का? तो कोणाचं सोडा तुमच्यापैकी देईन का? म्हणजे हे दोघेही बिना लग्नाचे मुंजेच राहणार आहे. म्हणजे इथे त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला नाही व दुसऱ्याचा स्वार्थ साधला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आतापर्यंत मी पहिल्या प्रकारची माणसं सांगितली, आता दुसऱ्या प्रकारची माणसं सांगते ऐका. समाजात काही माणसं अशी आहेत की स्वतःचा स्वार्थ पाहतात. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण मात्र स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे. एका गावात राजकीय सभा भरली होती. सभेत गच्च गर्दी होती. हावशी नवशी, व्यसनी निर्व्यसनी, टकली, काळी गोरी, टोप्या घातलेली, दाढीवाली, मिशावाली, पदरावाल्या, बिना पदरावाल्या सगळ्या होत्या. सभा चालू असताना एका माणसाला बिडी ओढण्याची तलब जागी झाली. आता आपल्यापैकीही कोणाला झोपेची तलप आली असते, बरोबर आहे का नाही? तिथे त्या माणसाला बिडी ओढण्याची तलब जागी झाली. त्याच्या शेजारी दाढीवाला बसलेला होता. त्याने दाढीवाल्याला विचारलं बाबा काडीची पेटी आहे का हो? तर बाबा म्हटले हो आहे. काडीची पेटी आहे का हो? तर बाबा म्हटले हो आहे. त्याने शेजारच्या दाढीवाल्याला काडीची पेटी मागितली. त्याने खिशात हात घातला आणि काडीची पेटी दिली. पण योगायोगाने त्या काडीच्या पेटीत एकच काडी होती. त्याने काडी ओढायला आणि सभा सुटायला एकच झालं. त्याने काडी ओढली आणि सभा सुटली. धक्का लागला आणि ज्याने काडीची पेटी दिली त्याच्याच दाढीवर पडली. दाढीवाला दाढी विजवू लागला. पण बिडीवाला म्हणतो थांबा बाबा, माझी दाढी पेटू द्या, बिडी पेटू द्या, पण तुमची दाढी जळली तरी चालेल पण माझी बिडी मात्र पेटली पाहिजे. म्हणजे अशी स्वार्थी माणसं समाजात पाहायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल आता मी माणसांचा तिसरा प्रकार सांगते ऐका. जे स्वार्थही साधत असतात आणि प्रार्थही साधत असतात. जसे की गंगा वाहत असताना तिच्या झाडा झुडांना पाणी देते. मुकी जनावर, चिमणी, पाखरं पाणी पितात. हा झाला गंगा वाही जैसे जाचे मान, जैसी गंगा वाही तैसे जाचे मान. भगवंत जाना तया जवळी, भगवंत जाना तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. भगवंत तया जवळी, भगवंत जाना तया जवळी. जाची जवळी देवा भक्ती भावी उभा, जाची जवळी देवा भक्ती भावी उभा. स्वानंदाचा गाभा ताया दिसे, स्वानंदाचा गाभा
तया दिसे जैसी गंगा वाहे तैसे जाते मन भगवंत जाना तया जवळी 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 जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाणते तयाजवळी. म्हणजे गंगा वाहत असताना तिच्या काठावरील झाडाझुडांना पाणी देते. मुकी जनावर पाखरं तिचे पाणी पितात. गाई गुरांना पाणी देते. हा झाला गंगेचा प्रार्थ. आणि समुद्राला जाऊन मिळते हा झाला गंगेचा स्वार्थ. म्हणजे गंगा ही नदी ही स्वार्थही साधत असते आणि प्रार्थही साधत असते. दुसरे उदाहरण सांगायचे म्हणजे म्हटलं तर उगवणे आणि माळवणे हा झाला सूर्याचा प्रार्थ आणि जगाला प्रकाश देणे हा झाला सूर्याचा स्वार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सगळ्यात वेगळी जी माणसं असतात ती चौथ्या प्रकारची आहे का? सगळ्यात वेगळे असतात. ते फक्त जगावर उपकार करण्याचं काम करतात. फक्त प्रार्थ साधत असतात. ते जगावर उपकार करण्याचं काम करतात. फक्त स्वार्थ साधत असतात. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हो 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती पर उपकार देह कष्ट भीती पर उपकारे देह कष्ट भीती पर उपकार देह कष्ट भीती पर उपकार. सांबा पद पद पम रे मा पम 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 कर साग मग 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 रे सारे धनी सारे रे ग सा धनी सा रे ग सा धनी नि सा रे ग सा. देह कष्ट भीती पर उपकार 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 देह कष्ट भीती पर उपकार. थोरी बसाडीली आपले परिसे थोरी बसाडीली आपले परिसे थोरी बसाडीली आपुली परिसे थोरी बसाडीली आपुली परिसे थोरी बसाडीली हो आपुले परिसे हो थोरी बसाडीली आपुले परिसे थोरी बसाडीली आपुले परिसे थोरी बसाडीली आपुले परिसे. जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सांगायचे असे की
सगळं मनुष्य जातीमध्ये तुकोबाराय हे अतिशय तुकोबा हे वारकरी संप्रदायाचा कळस आहे. तुकोबारायचं नाव अतिशय श्रद्धेने घेतले जाते हेच अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता, आपुलिया हिता, आपुलिया हिता, आपुलिया हिता जो असे जागता, 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 धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, कुई कन्या पुत्रा होती जे सात्विक, कुई कन्या पुत्रा होती जे सात्विक, कुई कन्या पुत्र होती जे सात्विक, कुई कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील तर धन्य आहेतच, पण हित म्हणजे काय आपल्याला कळायला पाहिजे. आपण हित कशाला म्हणतो राय का. एक बाई काल्याच्या कीर्तनाला गेली आणि बुंदी चोरून घेऊन आली. आता तुम्हीच सांगा काल्याचं कीर्तन ऐकून काही उपयोग झाला का. ती बाई काल्याचं कीर्तन ऐकून आली, बुंदी चोरून घेऊन आली, काल्याचं कीर्तन ऐकून काही उपयोग झाला नाही. तिला केसरा अक्का म्हटली, का ग ए राधे बुंदी कशाला चोरून आणली. तर ती म्हटली, अगं केसरा अक्का मला कृष्णाच्या चोऱ्या खूप पटल्या म्हणून मी म्हटलं बुंदी चोरून न्यावे. आता तुम्हीच सांगा एवढं कीर्तन ऐकून काही उपयोग झालात का. तर नाही. आता आपण हित कशाला म्हणतो तर ऐका, कुणाचं शेण चोर, कुणाच्या गोऱ्या चोर, कुणाचं सरपंच चोर, कापसाला जायचं वांगे तोडून आणायची, खुरपायला जायचं मिरच्या तोडून आणायचे, आपण ह्या गोष्टीला हित म्हणतो. पण हित कोणते हे संत सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन, सारे गम पम गम गर सा, हित ते करावे हा देवाचे चिंतन, सारे गम पम गम गर सा, हित ते करावे देवाचे चिंतन, हो हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, गरे 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 सारे जय हो, गरे गरे सारे गरे 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 सारे निसा, हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन, सारे गम पम गम गर सा, हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे हो हित ते करावे देवाचे चिंतन, हो हित ते करावे हो हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मना करोनिया मना, शुद्ध भावे
सकळांच्या पायी सकळांच्या पायी माझे दंडवत करोनिया मना करोनिया मना शुद्ध भावे सकळांच्या पायी सकळांच्या पायी माझे दंडवत गरे 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 सा सकळांच्या पायी सकळांच्या पायी माझे दंडवत माझे दंडवत हित हे करावे देवाचे चिंतन करून या मन एकविधी. संत हित कशाला म्हणतात? देवपूजा करणे, मंदिर झाडणे, एकादशीचे व्रत करणे, संत सेवा करणे, इतरांशी प्रेमाने बोलणे, सत्याचे आचरण करणारे ह्या हिताच्या गोष्टी आहेत. पण आपण हित आपल्याला कळतच नाही. विठ्ठल 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 आपुल्या हिता जो असे जागता. आता बघा तर हीच शब्दाबरोबर जागता शब्द देखील महत्त्वाचा आहे. जागता करा कोणाला म्हणावं? बघा, रात्री 1-1 वाजेपर्यंत पिक्चर पाहणारा जागा की कीर्तनात बसणारा जागा? कीर्तनात बसलेला झोपला असून त्याला जागा म्हणावा लागेल. तर कारण की त्याला अज्ञानाचा मार्ग सापडला, तो अज्ञानाच्या झोपेत आहे. ज्याला अज्ञानाचा मार्ग नाही सापडला त्यांना संत जागा करण्याचं काम करतात. उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा सुख व्यथा जन्माचा. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा सुख विव्यता. उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा भावी चरणी ठेवा माथा सुख विव्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. जे अज्ञानाच्या झोपेत आहेत त्यांना संत जागा करण्याचं काम करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकावी व्यथा जन्मांच्या. सांगायचे असे की जे अज्ञानाच्या झोपेत आहेत त्यांना संत तर जागे करण्याचंच काम करतात, पण ते सात्विकही पाहिजेत. ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा साप माप गमरे ग साप माप गमरे साप माप गमरे ग साप माप गमरे ग साप माप गमरे पापानी दप मामा मद पम ग ग ग पम ग रे सारे गम पापानी दप मामा मद पम ग ग ग पम ग रे सारे गम पद प दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ससा सनी नी दादा न बाबा बाबा नी दादा बाबा ससा नी गरे सारे ग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक